बाळाचं वेलकम आहे, त्याचं नामकरण संस्कार आहे, कर्णविधान संस्कार आहे, मुंडन संस्कार आहे. आता बरेच जण असं म्हणतात की गर्भसंस्कार जर कुणाला करायचे तर त्याच्यासाठी खर्च खूप लागतो. हे खरं आहे का? खूप खर्च म्हणजे अगेन बदल्यात आपल्याला काय मिळणार याच्यावर डिसाईड होतं. पण खरं सांगू का, गर्भसंस्कारासाठी फार खर्च अजिबात होत नाही. बाळ पाहिजे हा विचार डोक्यात आल्यानंतर आपले एक प्रोसेस चालू होते. त्या प्रोसेसमध्ये यूपीटी पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे इथपासून आपला खर्च चालू होतो. ते टेस्ट करण्याला खर्च आहे. मग प्रेग्नन्सी राहिली की मग सोनोग्राफी, डॉक्टरांचे व्हिजिट आहे, मग डाएट आहे, औषध आहेत, मेडिसिन आहे, सगळं चालत हॉस्पिटलमध्ये जाऊन डिलिव्हरी आहे. डिलिव्हरी झाली तर बाळाला घरी घेऊन येणे. बाळाला घरी घेऊन आल्यानंतर मग बाळाचं वेलकम आहे, त्याचं नामकरण संस्कार आहे, कर्णविधान संस्कार आहे, मुंडन संस्कार आहे आणि असे वेगवेगळे विधी पार पाडून पहिला वाढदिवस आहे, दुसरा वाढदिवस आहे, इथपर्यंत बाळाला काही कळत नाही. या इव्हेंटवरती जो एक्सपेन्स होता ना त्याच्या कम्पॅरेटिव्ह खूप थोडा आहे. पण काहीच खर्च येणार नाही असं नाही म्हणणार. म्हणजे तुम्हाला काहीच वेळ द्यावा लागणार नाही, तुम्हाला काहीच खर्च होणार नाही आणि तुमचे गर्भसंस्कार होऊन तुम्हाला खूप भारी काय मिळेल. दुनियाच्या पाठीवरती काहीतरी मिळवायचंय तर काहीतरी आपल्याला गुंतवावं लागतं. कुछ पाने के लिए कुछ बोना ही पडता है, अपने आप कुछ नाही होने वाला. ते करावं लागेल. हा पण ते खूप निग्लिजिबल आहे, खूप जास्त आहे अशातला भाग नाही. पण त्याच्या बदल्यात मिळणार जे आउटकम आहेत ना ते बघितलं तर मग त्याची तुम्हाला ते व्हॅल्यू आहे ना इतकी फील नाही होणार. बरोबर आहे. तुम्ही फक्त पैसे बघितले ना राईट की मग मी म्हटलं की 10,000 मी तुम्हाला, तुमचा प्रश्न असा नाही की अरे एवढे महाग का, अरे एवढं स्वस्त. तुमचा प्रश्न 10,000 काय देणार तुम्ही. मी म्हटलं की 10,000 तुम्हाला खटारा लोणार देतो जी चालूच होत नाही. तुम्ही म्हणणार काय येड्यात काढताय, सेकंड हँड म्हणजे भंगारमध्ये विकण्यासारखी आहे. पण मी 10,000 तुम्हाला म्हटलं की नाही मी तुम्हाला एक इलेक्ट्रिक बायसिकल देतो ज्याची किंमत 20,000 आहे तर तुम्हाला स्वस्त वाटेल. 10,000 तेच आहेत पण एका कंडिशनला स्वस्त वाटतात, एका कंडिशनला महाग वाटतात. बदल्यात काय मिळणार आहे त्याच्यावर व्हॅल्यू ठरते. सर गर्भसंस्कार तरी पण आणि साध्या भाषेत सांगू का, तुमच्या आयुष्याला एक 2-4 साड्या कॉम्प्रोमाइज करायची तुमची तयारी आहे तर परफेक्ट गर्भसंस्कार होतील, जे परत उभ्या आयुष्यात कधीच करता येत नाहीत. साड्या, कपडे, इव्हेंट, कार्यक्रम 10 वेळा इकडे तिकडे करू शकतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओची लिंक बायो मध्ये आहे तिथे चेक करा.